आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून 90हून अधिक भाजप नगरसेवकांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। सोलापूर महानगरपालिकेतील 111 पैकी अवघी 2 मते वगळता उर्वरित सर्व मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच विधान परिषद निवडणुकीत महायुती म्हणून एकजुटीने सामोरे जाण्याचा संकल्प सर्वांनी केल्याचेही त्यांनी सांगितले। निवडणुकीत अनुषंगाने एक औपचारिक बैठक होती आणि सगळे आमचे नगरसेवक सहकारी आमच्या भगिनी आम्ही आज बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची माहिती घेण्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही महानगरपालिकेमध्ये 111 मतदान टोटल आज मतदारसंघामध्ये आहे। त्यातलं एखादं दुसरं तिसरं सोडलं तर बहुतांश मतं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांना आम्ही देऊ अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे आता सगळे एकजुटीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ अशा पद्धतीच्या भावना। दरम्यान मोहिते पाटील भाजपच्या कोणत्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत याबाबत मला कोणतीही माहिती नाही, याबाबत त्यांनाच विचारावे असे स्पष्ट वक्तव्यही जयकुमार गोरे यांनी केले। आमच्या सगळ्या सहकार्याने व्यक्त केलं। भाऊ मोहिते पाटलांनी पण सांगितलेलं आहे की माध्यमांसमोर की आम्ही देखील भाजपच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत। काय तशी काय आली आहे का नगरसेवकांकडून माहिती? मी सांगितलेलं मोहिते पाटलांनी सांगितलं। आता ते कुठल्या नगरसेवकाच्या संपर्कात त्यांना विचारा। बैठकीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून महायुतीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे।